स्टेप बस ख्रिस्ताचं रक्त जे तुम्हासाठी वाहिले गेलेलं आहे, येशू ख्रिस्ताचं रक्त जे तुम्हासाठी वाहिले गेलेलं आहे, येशू ख्रिस्ताचं रक्त
गीत नंबर 354. नंबर 354. हालेलुया. राजेश्वर Oh
स्वर्गातील बाप्पा, तुला आम्ही अत्यंत नम्रतेने विनवतो की तू आपला अनुग्रह देऊन आम्हास असे सहाय्य कर की आम्ही सर्वदा त्या पवित्र सहभागीतेत राहावे आणि जी सत्कर्मे करावी म्हणून तो निर्णय आहे ते आम्ही करावी. येशू ख्रिस्त आमचा प्रभू, याच्याद्वारे त्याला तसं पवित्र आत्म्यासह सर्व सन्मान आणि गौरव युगानिर्ग असो. आमेन. ऊर्ध्वलोकी पूर्वाला तो आत्मा स्वीकारू की तो पित्याच्या उजवीकडे बसलेला आहेस, तो आम्हावर दया कर, कारण तू दोन मात्र पवित्र आहेस, दोन मात्र प्रभू आहेस, दोन मात्र हे दिसा पवित्र आत्म्यासह देव पित्याच्या गौरवात प्रार्थना आहेस. आमेन. हम सब खड़े होंगे और हम प्रार्थना करेंगे जिन लोगों ने इस चर्च की शुरुआत की, जिस बिशप ने इसका नींव पत्थर डाला, पहला पैदरी साहब, और उसके बाद 1925 में जो पहले बिशप नासिक डायसिस बने और पहले प्रेस्बिटर और उसके बाद प्रेजेंट प्रेस्बिटर. लेट अस प्रे. दयालु और पवित्र परमेश्वर, हम आपकी पवित्र उपस्थिति में आपके संतों को, आपके चुने हुए लोगों ने जिन्होंने हमारे सामने अपने जीवन का आदर्श स्थापित किया और आपके प्रिय पुत्र प्रभु यीशु मसीह का अनुकरण किया और मेहरबान प्रभु उसके वचन पर चले और उसका क्रूस उठाए हुए मसीह की गवाही प्रभु जी उन्होंने दी है. और खासकर हम आपको धन्यवाद देते हैं बिशप मिलन के लिए. और प्रभु जी उस वक्त जब इस चर्च का प्रभु जी नींव पत्थर डाला गया और उस वक्त के प्रेस्बिटर रेवरेंड कैनन जेम्स टेलर, जिनके द्वारा प्रभु जी इस इलाका में आपकी मसीह कलीसिया आगे बढ़ी और उनके बच्चों को, उनके बच्चों को और प्रभु आज की उनकी जो जनरेशन है, शायद हम उनको नहीं जानते, पर प्रभु वो आपकी आंखों के सामने है और उन सब के ऊपर अपना अनुग्रह कर. और दयावान परमेश्वर, हम आपको धन्यवाद देते हैं कि जब बॉम्बे डायसिस से नासिक डायसिस बाइफरकेट हुई तो प्रभु डायसिस ऑफ नासिक के पहले बिशप फिलिप हेनरी लॉयड के लिए और उस वक्त के फर्स्ट प्रेस्बिटरन चर्च सेंट सेवियर कैथीड्रल चर्च के प्रेस्बिटरन चर्च, जो प्रभु आपके संतों में शुमार पा गए हैं, रेवरेंड एटी सुनाव ने, ग्रेट ग्रैंडफादर ऑफ रेवरेंड डीडी सुनाव ने, प्रभु हम उनके लिए आपका धन्यवाद करते हैं. और धन्यवाद करते हैं मेहरबान परमेश्वर, जब 1978 में सेंट सेवियर चर्च को कैथीड्रल का दर्जा दिया गया और मेहरबान परमेश्वर इस चर्च में बिशप की चेयर स्थापित की गई. उस वक्त के बिशप राइट रेवरेंड डीजे वैरागर के लिए, उनके जीवन के लिए प्रभु हम आपको धन्यवाद देते हैं. और जितने भी प्रभु बिशप्स ने और जितने भी प्रेस्बिटर्स ने और जितने भी मेहरबान प्रभु जी लोगों ने सभासद होकर, सचिव होकर, खजीनदार होकर और अलग अलग पदों के ऊपर प्रभु जी इस चर्च की खिदमत की. और एट प्रेजेंट प्रभु जी हम आपको धन्यवाद देते हैं रेवरेंड सतीश तोरने के लिए जो आपकी सेवकाई कर रहे हैं. प्रभु अपने लोगों के ऊपर अपना अनुग्रह बनाए रखना, इनके परिवारों में खुशी और सलामती और बरकत देना और प्रभु इनको पीढ़ियों को आगे बढ़ाना और इस कलीसिया को आशीष देना. ये कलीसिया दिन प्रतिदिन उन्नति करे, जिससे खुदावंद बाकी कलीसियाओं के लिए एक बड़ा आदर्श हो सके और जिससे प्रभु आपकी महिमा हो. और ये सब कुछ आपके प्रिय पुत्र अपने उद्धारकर्ता प्रभु यीशु मसीह के नाम से मांगते हैं. आमीन. परमेश्वर की शांति जो सारी समझ से बाहर है, तुम्हारे हृदय और उसके ख्यालों को खुदा और उसके बेटे हमारे खुदावंद यीशु मसीह की पहचान और मोहब्बत में महफूज रखें. I request all the presbyters kindly come forward और अपना हाथ उठाएं और कलीसिया को आशीष दें. अब हमारे परमेश्वर पिता का अनुग्रह, प्रभु यीशु मसीह का प्रेम, पवित्र आत्मा की संगति अब से लेकर हमेशा तक इस कलीसिया पर और चर्च ऑफ नॉर्थ इंडिया पर और डायसिस ऑफ नासिक पर और अहमदनगर शहर के सब मसीहों पर और सब निवासियों पर और प्रभु के दास दासियों संतों सेवकों पर
कुल कलीसिया कुल दुनिया पर हमेशा हमेशा होती रहे। आपल्या अहमदनगर शहराचे माननीय लाडके आमदार साहेब, माननीय संग्राम भैया अरुण दादा जगताप साहेब यांचा आगमन आपल्या पवित्र मंदिरामध्ये झालेला आहे। मी सेंट सेवियर्स कॅथेड्रल पाककर्मी सभासद महिला मंडळ शंभाशा तरुण यांच्या वतीने मी त्यांचं यावेळी स्वागत भी करत आहे। विशेष महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सेंट सेवियर्स कॅथेड्रल या देवालयाचा जवळजवळ 5 ते 6 लाख रुपये टॅक्स थकलेला होता बऱ्याच वर्षापासून। त्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो आणि जेव्हा ही गोष्ट आपल्या शहराचे माननीय लाडके आमदार साहेब संग्राम भैया जगताप साहेब यांना समजले तर त्यावेळेस त्यांनी आपल्या चर्चचा पूर्ण टॅक्स माफ केलेला आहे। याबद्दल त्यांच्या मनापासून आभार मानतो। त्याचप्रमाणे बरेचसे कामं आहेत, कब्रस्तानच्या सुशोभीकरणाचं काम आहे, आपल्या चर्चला भिंतीत कंपाऊंड करून घ्यायचं काम आहे। हे सर्व कामं करायचं त्यांनी आपल्याला आश्वासन दिलेलं आहे। त्याबद्दल मी त्यांचे मनापासून आभार मानतो। मी संग्राम भैया जगताप साहेब यांना विनंती करतो कृपया आपण पुढे या। सन्माननीय विशाल साहेब आपल्यासाठी प्रार्थना करतील। हम प्रार्थना करें। समर्थी और दयालु परमेश्वर, हम आपको धन्यवाद देते प्रभु आपकी प्रत्येक भलाई के लिए। और मेहरबान परमेश्वर, हमारे समाज, हमारे देश और हमारे लोगों के प्रति अलग अलग कर्तव्यों के लिए और अलग अलग सेवा के लिए प्रभु हम आपका धन्यवाद करते हैं और प्रार्थना करते हैं। मेहरबान परमेश्वर, हमारे लोकल अहमदनगर के एमएलए मिस्टर जगताप अरुण काका के लिए, और मेहरबान परमेश्वर तू जो अनुग्रह का दाता है और तू अपने बंदे भाई संग्राम अरुण काका जगताप का अपना अनुग्रह का, और मेहरबान प्रभु जो सेवा आपने इस शहर के प्रति और इसके आसपास के गांव के प्रति और प्रभु जी महाराष्ट्र स्टेट के प्रति आपने दी है, उसके लिए प्रभु जी आपने इसको समझ और बुद्धि और ज्ञान दिया है कि वे ये उसका सदुपयोग करें कि जिससे हमारा शहर, हमारे लोग उन्नति की ओर, भाईचारे की ओर, प्रेम की ओर, शांति की ओर बढ़ते जाएं और सब लोग मेल मिलाप से रहें और ये शहर और इस इलाके के लोग और स्टेट महाराष्ट्र और हमारा देश भारत प्रभु जी आपकी महिमा का कारण बने। मसीह यीशु के नाम से मांगते हैं, आमीन। यावेळेस मी चर्चे सचिव यांना विनंती करतो त्यांचा या सन्मान त्यांनी करावा। सन्मान्य बिशप साहेबांच्या हस्ते या गौरवाकरता उभे राहूया, गीत गाऊ। गीत नंबर 576, सांगा मला ती वार्ता की येशू कृपावान। गीत नंबर 576।
संग्राम भैया जगताप साहेब आपल्या अहमदनगर शहरातील आमचे आमदार साहेब आलेले आहेत. मी त्यांना विनंती करतो की आपण दोन शब्द बोला. आज आपल्या सेंट झेवियर्स कॅथलिक चर्च या चर्चला 141 वर्ष हे पूर्ण होत आहे. त्याचा वर्धापन दिनाचा कार्यक्रम आज आपला या ठिकाणी संपन्न होतोय आणि हा कार्यक्रम संपन्न असताना त्याच्यामध्ये आज आपल्याला मार्गदर्शन करण्याकरता आज विशेष करून आपल्याला उपस्थित झाले सन्मान्य रेव्हरंड दरबार सिंग साहेब जे नाशिकहून या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. त्याचप्रमाणे रेव्हरंड तोरणे साहेब, रेव्हरंड गायकवाड साहेब उपस्थित असणारे सर्वच आपले देवतांची साळवे असतील, संजीवजी काकडे असतील आणि जी सगळीकडे असतील, त्याचप्रमाणे रॉबिनजी असतील, सरोजी असतील, जैतूनजी असतील, सर्वच काकडे परिवार, सर्व मान्यवर मंडळी, सोळमनजी असतील, सर्व आमच्या माता भगिनी असतील. खरं तर 141 वर्ष तसं पाहायला गेलं तर फार मोठा एक प्रवास आहे. भारत देशाला स्वातंत्र्य मिळून जवळपास आता यावर्षी 15 वर्ष आपला 78 वर्ष पूर्ण झाले. पण त्याच्या अगोदरचाही हा काळ आहे आणि तो काळ आपण जर आठवला किंवा कुठल्याही त्यावेळेसच्या लोक आजही काही 90 वर्षाची मंडळी, 100 वर्षाची मंडळी हयात आहे, तर त्यांच्याशी संवाद साधत असताना आपल्याला त्यावेळेसच्या भावना, त्यावेळेसचा एक वेगळा सगळी परिस्थिती, कशी वेगवेगळी संकट ही त्या काळात देखील असायची. आणि म्हणून स्वातंत्र्य नसताना या सगळ्या गोष्टी करत असताना एक वेगवेगळ्या परिस्थितीला सामोरे जातात. आज त्याच्या प्रत्येक गोष्टी सहज शक्य असतील. आज जसं आपण पाहतो की इंटरनेटचे युग आहे आणि इंटरनेटच्या युगामुळे जग जवळ आलं. म्हणजे परदेशातला माणूस सुद्धा आज आपल्यावरती व्हिडिओ कॉलवरती बोलू शकतो. आपण कुठलाही संदेश 1 मिनिटामध्ये समोरच्या व्यक्तीला पाठवू शकतो. म्हणजे जगाच्या कोपऱ्यामध्ये आपण कुठल्याही माणसाला कधी संपर्क करू शकतो. अशी टेक्नॉलॉजी ही जगामध्ये निर्माण झाली आणि म्हणून आज आपल्याला या सगळ्या गोष्टींचं महत्त्व तसं कमी झालेलं पाहायला मिळतं. पण खरं तर ह्या गोष्टी आपण जर पाठवल्या 141 वर्षाची एक वेगळा वारसा, वेगळी परंपरा ही खरं तर आजच्या पिढीने जोपासली त्याचा एक वेगळा आनंद खरं तर या ठिकाणी आमच्या सरकारला देखील वाटतो. कारण की जोपासणं देखील फार महत्त्वाचं असतं. कुठेतरी जुन्या काळात लोकांनी निर्माण केलं पण आजची पिढी जी जोपासली ते महत्त्वाचं असतं. आणि तसं पाहायला गेलं तर आज या शहराचं एक वेगळं वैभव देखील आहे आणि 141 वर्षाची परंपरा जोपासणं आणि ते वैभव टिकून ठेवणं आणि त्याचा तुम्ही प्रत्येक वर्षी आणि दरवर्षीच आम्ही असतो त्याच्यामध्ये आपण सगळेजण सहभागी होत असतात. त्यामुळे सर्वच सभासदांना मी या आपल्या चर्चेचे सभासद असतील, सगळे मंडळी असतील, यांना मनपूर्वक या वर्धापन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो. जसे आज 141 वर्ष पूर्ण झाले तसे अशी अनेक वर्ष, शेकडो वर्ष अशी उलटत जावी, आपण सगळे बरोबर राहावे, या शहराचा एक वेगळा वारसा तुमच्या सगळ्या मंडळीच्या माध्यमातून जोपासला जावा आणि अशाच रीतीनं एक वेगळी परंपरा ती पुढं येऊन जात राहू अशीच या ठिकाणी भावना व्यक्त करतो. मग अशीच बाळासाहेबांनी सांगितलं की आपल्याला या अनेक ठिकाणी टॅक्सेसचा इश्यू येतो. त्या टॅक्सेसचा इश्यू देखील बाळासाहेबांना मार्गी लागायला तुम्ही काळजी करू नका. पुढच्या आठवड्यात तुम्हाला तसं पत्र देखील प्राप्त होईल. त्याची तुम्ही कुठल्याही काळजी करायचं कारण नाही. आणि खरं आज समाजाचे वेगवेगळे लोक वेगवेगळ्या भागांमध्ये राहतात. तिथं देखील आता चांगल्या सुविधा या मागच्या काही काळामध्ये आपल्याला मिळालेल्या आहेत. मागच्या बाजूला जो प्रकाशपूरचा परिसर आहे तिथे कॉन्क्रीटच्या रस्त्याचं काम सुरू झालं आहे. म्हणजे जिथं जिथं समाजाचे लोक राहतात तिथं आमचं बारीक लक्ष असतं. कारण की समाज शांत आहे आणि कुठल्याही बाकीच्या भानगडीमध्ये नसतो. त्याच्यामुळं एक सगळ्या गोष्टीला एक वेगळं प्राधान्यक्रम दिलं आणि त्याच्यातनं सगळेजण तुम्ही मार्गक्रमण करत असता. त्याच्यामुळे तशा रीतीने हे सगळं बारकाईने लक्ष ठेवणं आणि त्याच्यावरती काम करण्याची जबाबदारी ही आम्ही सातत्याने पार पडत असतो. त्यामुळे अधिक सगळं मी घेणार नाही. बाळासाहेबांचं मार्गदर्शन झाले, आता प्रार्थना झाली आहे. मी देखील तुम्हाला सर्वांनाच मनपूर्वक शुभेच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हिंद. आपलं मार्गदर्शन आपल्या ख्रिस्ती समाजासाठी अत्यंत मोलाचं आहे. आणि त्याचप्रमाणे आज आपण सेंट झेवियर कॅथेड्रल या देवालयाच्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आला. मंडळीला तुम्ही
मार्गदर्शन केलं याबद्दल आम्ही तुमच्या मनापासून आभार मानतो. परमेश्वर देव तुमची सेवा आशीर्वादित करो ही मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. धन्यवाद साहेब. संदेश वाघमारे यांना विनंती करतो कृपया त्यांनी पुढे या. समर्पणाची प्रार्थना करायची आहे. त्यानंतर केक कटिंग होणार आहे आणि आलेल्या सर्व आचार्य वर्गाचा यावेळेस सत्कार करण्यात येणार आहे. पाहुण्याचा सत्कार करण्यात येणार आहे. आचार्य वर्गाला विनंती कृपया त्यांनी तिथे पुढे या. कॅबिनेट सभासद पुढे या. नाशिक डायसीचे सचिव रॉबिन सावे सर पुढे या. आपण यावेळी गीत गाऊ. शुभकामना 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 संदेश वाघमारे विठ्ठल मिसल कृपा त्यांनी पुढे या. समर्थी और ज्ञान परमेश्वर, हम आपको धन्यवाद देते हैं बच्चों के आशीर्वादों के लिए जो अपने लोगों को देता है, कि जिससे उसके मन को शांति और उनके जीवनों को ताजगी और ताकत मिलती है। और मेहरबान प्रभु, इन सारी आशीषों के लिए आपका धन्यवाद है। जब प्रभु जी सेल्वन के माता पिता इस बच्चे को आपकी उपस्थिति में लाए, तो हमारी प्रार्थना है आप अपनी कृपा का हाथ इस बच्चे के ऊपर बढ़ाएं और इसे आशीषित करें कि जो माँ बाप की आशा है वो आप में पूरी हो सके और ये बच्चा आज आपकी पाक उपस्थिति से जीवन का और प्रभु जी आशीर्वाद पाकर यहाँ से जाए। और इसके माता पिता को समझ देना कि इसकी परवरिश मेरे वचन के अनुसार करें कि ये बड़ा होकर मसीह का गवाह बने और आपकी महिमा का कारण बने। और प्रभु जी परिवार के हर सदस्य को इसके जीवन को संवारने में मदद करना, कि बच्चों को अच्छी बातें अच्छी आदतें सिखाए, कि ये बचपन से ही प्रभु आपके विश्वास प्रेम में बढ़ता जाए। प्रभु यीशु मसीह के नाम से आमीन।
आपल्या देवालयाच्या 141व्या वर्धापन दिनानिमित्त आपल्या मंडळीच्या आनंदामध्ये आपल्या नाशिक धर्म प्रांताचे सन्माननीय बिशप साहेब माननीय राईट रेव्हरंड धर्मराज सिंग बिशप ऑफ नाशिक हे उपस्थित राहिले आणि अत्यंत सुंदररित्या प्रभूच्या वचनामधून मंडळीला मार्गदर्शन केलं. त्याबद्दल आम्ही स्वयंसेवक कॅथड्रलच्या मंडळीच्या वतीनं त्यांच्या मनापासून आम्ही आभार मानतो. यावेळेस मी चर्च सेक्रेटरी खजिनदार व मास्टर कमिटी सभासद यांना विनंती करतो कृपया त्यांनी पुढे या बिशप साहेबांचा सत्कार यावेळी करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आपल्या नाशिक धर्म प्रांताच्या माता माननीय रेव्हरंड सौ राजकुमारी सिंग साहेबा प्रेस इंचार्ज अहमदनगर पहिली मंडळ सिंहरा यांचे देखील आम्ही मनापासून आभार मानतो. त्यांचा देखील सत्कार यावेळेस करण्यात येत आहे. महिला मंडळाच्या अध्यक्षा सचिव खमेंदर यांना विनंती करतो कृपया त्यांनी पुढे यावं. माननीय रेव्हरंड अभिजित सुंदर पारख साहेब असोसिएट प्रिस्ट अहमदनगर पहिली मंडळ सिंहरा यांचा यावेळी सन्मान होत आहे. कृपया त्यांनी पुढे यावं. त्याचप्रमाणे माननीय रेव्हरंड ऑफ ग्रेस राणा प्रिस्ट इंचार्ज साहित्य भिंगार यांचा यावेळी सन्मान होत आहे. पास्टर कमिटी सभासदांना विनंती करून त्यांचे असते. माननीय रेव्हरंड मार्टिन पारदे पारख साहेब प्रिस्ट इंचार्ज सब फ्रान्सिस चर्च करंजी यांचा सन्मान होत आहे. त्यांनी कृपया पुढे या. मंडळी विनंती आहे कृपया पुढे जाऊ नये. सर्वांची भोजनाची व्यवस्था चर्चच्या वतीने केलेली आहे. माननीय रेव्हरंड रजनीकांत साहेब पारख साहेब प्रेस्ट इंचार्ज फेअरमॅन मेमोरियल चर्च बनाना मिशन कृपया त्यांनी पुढे या. माननीय रेव्हरंड अनिल फिलिप बंजारे पारख साहेब प्रिस्ट इंचार्ज सेंट जॉन द बॅप्टिस्ट चर्च गोंधवणी त्यांनी कृपया पुढे या. माननीय रेव्हरंड विकास मीरपगार पारख साहेब प्रेस्ट इंचार्ज संत थोमा चर्च इमामपूर. माननीय रेव्हरंड संजय पाटोळे पारख साहेब प्रेस्ट इंचार्ज संत पेत्रा चर्च घोडेगाव. माननीय रेव्हरंड दिनेश सोहने पारख साहेब माजी प्रिस्ट इंचार्ज सेंट झेवियर्स कॅथेड्रल
याचा देखील यावेळी सन्मान होत आहे. माननीय रेव्हरेंड ॲडव्होकेट डी बी कसोटे पालक साहेब, माननीय रेव्हरेंड जी एन साळवे पालक साहेब, माननीय रेव्हरेंड जी आर वाघमारे पालक साहेब, प्रेसिडेंट इंचार्ज क्राइस्ट चर्च वाळकी, सेंट सेवियर्स कॅथेड्रलचे माजी प्रेसिडेंट इंचार्ज, यावेळेस काही प्रमुख सत्कार यावेळेस होणार आहेत. बिशप साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या हस्ते सत्कार करावे. सर्वप्रथम मी प्रभू धन्यवाद देतो, त्याची उपकारस्तुती करतो की बरेचसे काम या कार्यकाळामध्ये पात्रतेच्या माध्यमातून करण्यात आले आणि महत्त्वाचं काम म्हणजे आपल्या चर्चला असलेली बैठक व्यवस्था योग्य अशी नव्हती आणि त्याकरता आम्ही बरेच कारागीर पाहिले, परंतु म्हणावं असं आम्हाला तिथून काम मिळत नव्हतं आणि आम्हाला माननीय गोरख बाळासाहेब भालके त्यांचं मोठं फर्निचरचं दुकान आहे कल्याण रोड या ठिकाणी आणि आम्हाला त्यांची माहिती कळाली. त्यांच्याकडे आम्ही गेलो आणि त्यांना सांगितलं की जवळजवळ आम्हाला 70 ते 80 बेंचेस नवीन बनवायच्या आणि त्यांनी होकार दिला आणि कमी वेळेमध्ये आणि कमी किमतीमध्ये त्यांनी आपल्याला अतिशय उत्कृष्टरित्या सागवानी बेंचेस बनवून दिले आणि पुढे जबाबदारी ही आमची कमिटी मेंबरची होती की चर्चला शोभेल असेच बेंचेस बनवायचे, सागवानी बेंचेस बनवायचे आणि त्यांनी खास सागवानी लाकूड बाहेरगाव मागितलं. त्यांनी बेंच बनवून दिला, आपण चर्चमध्ये ठेवला. मंडळाच्या सूचना आले, त्यानंतर आपण दुरुस्ती केला आणि त्यानुसार एका बेंचनुसार आपण जवळजवळ 82 बेंचेस ही तयार आपण केलेली आहे. याबद्दल मी माननीय गोरख बाळासाहेब भालके साहेब यांचे मनापासून आभार मानतो. परमेश्वर तुमची सेवा आशीर्वादित करो, तुमचा व्यवसाय आशीर्वादित करो, प्रभूचरणी प्रार्थना करतो. मी सन्मान्य बिशप साहेबांना विनंती करतो की आपण गोरख बाळासाहेब भालके यांचा सत्कार आपण करावा. सपत्नीक त्यांनी आपल्या चर्चला विजिट केलेली आहे. त्याचप्रमाणे आपल्या चर्चचं वाढतं लाईट बिल, आपण ज्यावेळेस सणाची लाईट बिल करतो तर आपल्याला लाईट बिल येतं 50,000, 60,000, 70,000. हा सणाचं संपूर्ण आठवड्याचं आणि तो विचार कमिटीच्या समोर ठेवण्यात आला आणि आपण आपल्या चर्च करिता सोलर सिस्टम ही बाहेर बसवलेली आहे. आता किती डेकोरेशन करा, किती लाईटिंग करा, आपल्या लाईट बिल मात्र आता 0 येणार आणि लाईट या सोलर सिस्टमचं काम जे केलेलं आहे ते म्हणजे योगेश दिवेकर सर आणि एकनाथ जाधव सर. मी त्यांना विनंती करतो की आपण कृपया चर्चमध्ये यावं. त्याप्रमाणे आपल्या चर्चेचा घंटेचा मनोरा जवळजवळ 141 वर्ष या चर्चची बेल घंटा अहोरात्रपणे वाजवली जाते. पूर्वी आपल्या चर्च 5 टाइम मारायचं, 5 वेळेस घंटा वाजवायची, 5चं 3 टाइम, 2 टाइम. आता रोज सकाळी 7ला भक्ती होती आणि 150 वर्ष मनोरा पूर्णपणे खचलेला होता. आणि समोर एक आव्हान होतं की तो काम कसं करायचं, कारण घंटा जवळजवळ
300 ते 500 किलो या वजनाची आहे. खाली आणणं, दुरुस्त करणं, परत बसवणं आणि हे काम केलेलं आहे माननीय चार्ल्स गायकवाड सर यांनी. मी चार्ल्स गायकवाड साहेबांना विनंती करतो त्यांनी कृपया पुढे यावं. त्यांच्या मनापासून आभार मानतो. अतिशय अवघड असं काम मंचाच्या प्रमाणे घंटेचं होतं, पण त्यांनी दुरुस्त केलं आणि आपली घंटा सुरळीतपणे वाजणं सुरू झालेलं आहे. त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये जी गार्डनची क्लिनिंग, झाडांची कटिंग, लॉनची कटिंग आणि सर्व परिसर स्वच्छ केलेला आहे. कमी वेळेमध्ये माननीय राजेंद्र आंबे यांनी, तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया पुढे यावं, त्यांचा सत्कार यावेळेस करण्यात येणार आहे. यावेळेस खाईचर भिंगार या चर्चचे सेक्रेटरी, खजिनदार, पास्टर कमिटी सभासद आपल्या देवाच्या सणाकरता उपस्थित आहे. त्यांचं आम्ही स्वागत यावेळेस करत आहे. माननीय अब्राहम चेरियन आणि ॲलेक्स मसीह तो पास्टर कमिटी सभासद आपण पुढे यावं, आपला सत्कार यावेळेस विशाल साहेबांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे माननीय सचिव खजिनदार अहमदनगर पहिली मंडई CNI अहमदनगर यांचा देखील यावेळेस सन्मान्य विशाल साहेबांच्या हस्ते करण्यात येत आहे. पास्टर कमिटी सभासद आले असतील तर कृपया त्यांनी देखील पुढे या. त्याचप्रमाणे ख्रिस्त सेवा महिला मंडळ नाशिक धर्मप्रांत यांचा खजिनदार माननीय सौ शशिकला बाई साळुंके मॅडम यांचा देखील यावेळेस सन्मान करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे सचिव खजिनदार संत फ्रान्सिस चर्च करंजी यांचा देखील यावेळेस सन्मान करण्यात येत आहे. कृपया त्यांनी देखील पुढे यावं. येशूचे समर्पण मंदिर इमामपूरचे सचिव खजिनदार आले असतील कृपया त्यांनी देखील पुढे यावं. ख्रिस्त सेवा महिला मंडळ नाशिक धर्मप्रांत सचिव खजिनदार कमिटी सदस्य असतील कृपया त्यांनी पुढे यावं. आज आपल्यामध्ये देवाचे दास आलेले आहेत, तानाजी पाडाळे साहेब, की ज्यांची सेवा हिंबळत या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी तरुणपणामध्ये केलेले आग्रह ते करत आहेत. त्यांचं देखील आम्ही यावेळेस मंडळाच्या वतीने स्वागत करतो. देखील सत्कार यावेळेस विशेष सभेमध्ये त्याचा सत्कार आपण करावा. त्याचप्रमाणे महाराज की बोलो ख्रिस्त महाराज की त्याचप्रमाणे जे पाहुणे दरवर्षी सालाबादप्रमाणे मुंबई पुन्हा यंत्या अनावरून येत असतात आपल्या देवाच्या सणाकरता खास, तर ते जर कोणी आले असतील अशाचे नाव आम्हाला ठाऊक नाही, ते आले असतील तर कृपया त्यांनी पुढे या सत्कार यावेळेस करण्यात येणार आहे.
सर्व मंडळीला प्रीती भोजनाची व्यवस्था आणखी दोन सत्कार राहिलेले आहेत। सेंट हिंडा बोर्डिंगचे मॅनेजर सुहास वंजारे सर हे मिरी या ठिकाणी बोर्डिंगचं कामकाज पाहतात। त्याचप्रमाणे सेवक राजू खरे हे देखील मिरी या गावावर आलेले आहेत। त्यांचा देखील यावेळेस सन्मान करण्यात येत आहे। सन्मान्य बिशप साहेबांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करू। राजू खरे दादा सर्व मंडळीला किती भोजनाची व्यवस्था बाहेर मंडपामध्ये करण्यात आलेली आहे। तर सर्व मंडळीने किती भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये। त्याचप्रमाणे सर्व मंडळीला सर्वप्रथम चहा आणि केकची व्यवस्था वेष्टीच्या बाहेर करण्यात आलेली आहे। सर्वांनी चहा केक घ्यावा, त्यानंतर आपण भोजनाला आपण बसावं। तसंच आपल्यामध्ये कृपा 2 मिनिटं थांबा की आपल्यामध्ये विक्रम गायकवाड सर आलेले आहेत। साप्ताहिक उपदेशक त्यांनी आपल्या देवालयाच्या 141 वर्धापन दिनानिमित्त विशेषांक त्यांनी काढलेला आहे। त्या विशेषांकाचं उद्घाटन सन्माननीय बिशप साहेबांच्या हस्ते होत आहे। पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावामध्ये आम्ही साप्ताहिक उपदेशक सेंट झेवियर कॅथेड्रल वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या विशेषांकाचं उद्घाटन करीतो। सन्माननीय आचार्य वर्ग बिशप साहेब वेष्टीच्या बाहेर जातील, तर त्यानंतर आपण मंडळीने येऊन सन्मान्य बिशप साहेब आचार्य वगैरे भेटावं। बाहेर चहा आणि केकची व्यवस्था करण्यात आलेली आहे। यावेळेस सेंट झेवियर्स कॅथेड्रलचे माननीय प्रिस्टी इंचार्ज यांचा सत्कार आपण करूया। मी विनंती करतो अहमदनगर पहिली मंडळीच्या पदाधिकाऱ्यांना आणि बिशप मॅडम यांना आणि प्रिस्टी इंचार्ज रेव्हरंड तोरणे साहेबांचा सत्कार करावा। आपण जोरात टाळ्या वाजवूया आणि कौतुक करूया। रेव्हरंड परितोष गायकवाड यांची पण पुढे विनंती करताना कृपया पुढे यावं। त्यांच्या मनापासून आभार मानतो। अतिशय अवघड असं काम मंचाच्या घंटेचं होतं, पण त्यांनी दुरुस्त केलं आणि आपली घंटा सुरळीतपणे वाजणं सुरू झालेलं आहे। त्याचप्रमाणे आपल्या परिसरामध्ये जी गार्डनची क्लिनिंग, झाडांची कटिंग, लॉनची कटिंग आणि सर्व परिसर स्वच्छ केलेला आहे। कमी वेळेमध्ये माननीय राजेंद्र आंबे यांनी, तर मी त्यांना विनंती करतो त्यांनी कृपया पुढे यावं, त्यांचा सत्कार यावेळेस करण्यात येणार आहे। यावेळेस खाईचर भिंगार या चर्चचे सेक्रेटरी, खजिनदार, पास्टर कमिटी सभासद आपल्या देवालयाच्या सणाकरता उपस्थित आहेत। त्यांचं आम्ही स्वागत यावेळेस करत आहे। माननीय अब्राहम चेरियन
आणि अलेक्स मसीह तो पास्टर कमी सभासद आपण पुढे यावं, आपला सत्कार यावेळेस बिशप साहेबांच्या हस्ते करण्यात येत आहे. त्याप्रमाणे माननीय सचिव खजिनदार अहमदनगर पहिली मंडई CNI अहमदनगर यांचा देखील यावेळी सन्मान्य बिशप साहेबांच्या हस्ते करण्यात येत आहे. पास्टर कमिटी सभासद आले असतील तर कृपया त्यांनी देखील पुढे या. त्याप्रमाणे ख्रिस्त सेवा महिला मंडळ नाशिक कर्मचारी यांचा खजिनदार माननीय सौ शशिकला बाई साळुंखे मॅडम यांचा देखील यावेळेस सन्मान करण्यात येत आहे. त्याप्रमाणे सचिव खजिनदार संत फ्रान्सिस चर्च करंजी यांचा देखील यावेळेस सन्मान करण्यात येत आहे. कृपया त्यांनी देखील पुढे यावं. येशूचे समर्पण मंदिर इमामपूरचे सचिव खजिनदार आले असतील कृपया त्यांनी देखील पुढे यावं. ख्रिस्त सेवा महिला मंडळ नाशिक कर्मप्रांत सचिव खजिनदार कमिटी सदस्य असतील कृपया त्यांनी पुढे यावं. आज आपल्यामध्ये देवाचे दास आलेले आहेत. तानाजी पाडाळे साहेब ज्यांची सेवा हिंबळत या गावामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी तरुणपणामध्ये केलेले आग्रह ते करत आहेत. त्यांचं देखील आम्ही यावेळेस मंडळाच्या वतीने स्वागत करतो. देखील सत्कार यावेळेस बिशप साहेबांनी देखील सत्कार आपण केला. त्याप्रमाणे महाराज की बोलो ख्रिस्त महाराज की त्याचप्रमाणे जे पाहुणे दरवर्षी सालाबादप्रमाणे मुंबई पुन्हा या ठिकाणावरून येत असतात आपल्या देवाच्या सणाकरता खास. तर ते जर कोणी आले असतील आशाचे नाव आम्हाला ठाऊक नाही ते आले असतील तर कृपया त्यांनी पुढे या त्याचे सत्कार यावेळेस करण्यात येणार आहे. सर्व मंडळीला प्रीती भोजनाची व्यवस्था आणखी दोन सत्कार राहिलेले आहेत. सेंट हिंडा बोल्डिंगचे मॅनेजर सुहास वंजारे सर हे मिरी या ठिकाणी बोर्डिंगचं कामकाज पाहतात. त्याचप्रमाणे सेवक राजू खरे हे देखील मिरी या गावावर आलेले आहेत. त्यांचा देखील यावेळेस सन्मान करण्यात येत आहे. सन्मान्य बिशप साहेबांना विनंती करतो त्यांच्या हस्ते आपण त्यांचा सत्कार करू. राजू खरे दादा सर्व मंडळीला किती भोजनाची व्यवस्था बाहेर मंडपामध्ये करण्यात आलेली आहे. तर सर्व मंडळीने किती भोजनाचा आस्वाद घेतल्याशिवाय कोणीही जाऊ नये. त्याचप्रमाणे सर्व मंडळीला सर्वप्रथम चहा आणि केकची व्यवस्था वेष्टीच्या बाहेर करण्यात आलेली आहे. सर्वांनी चहा केक घ्यावा. त्यानंतर आपण भोजनाला आपण बसावं. तसंच आपल्यामध्ये कृपा 2 मिनिटं थांबा की आपल्यामध्ये विक्रम गायकवाड सर आलेले आहेत. साप्ताहिक उपदेशक त्यांनी आपल्या देवालयाच्या 141व्या वर्धापन दिनानिमित्त विशेष अंक त्यांनी काढलेला आहे.
त्या विशेष अंकाचं उद्घाटन सन्माननीय बिशप साहेबांच्या हस्ते होत आहे. पिता पुत्र आणि पवित्र आत्मा याच्या नावामध्ये आम्ही साप्ताहिक उपदेशक सेंट झेवियर कॅथेड्रल वर्धापन दिनानिमित्त काढलेल्या विशेष अंकाचं उद्घाटन करीतो. सन्माननीय आचार्य वर्ग बिशप साहेब वेस्ट्रीच्या बाहेर जातील, तर त्यानंतर आपण मंडळीने येऊन सन्मान्य बिशप साहेब आचार्य वगैरे भेटावं. बाहेर चहा आणि केकची व्यवस्था करण्यात आलेली आहे. यावेळेस सेंट झेवियर्स कॅथेड्रलचे माननीय प्रेस्टिज चार्ज यांचा सत्कार आपण करूया. मी विनंती करतो अहमदनगर पहिली मंडळीच्या पदाधिकाऱ्यांना आणि बिशप मॅडम यांना आणि प्रेस्टिज चार्ज रेव्हरंड तोरणे साहेबांचा सत्कार करा. आपण जोरात टाळ्या वाजूया आणि टिकट परितोष गायकवाड त्यांची पण पुढे. कार्यक्रम खूप छान झाला, खूप छान खूप साडीला धमकी लागली खूप छान, खूप चांगलं भारी बरं आहे ना. कमाई बरं आहे का? कमाई बरी का? खाली वायर पहा.